जज चांडक और पाटिल का होगा सत्कार। हाईकोर्ट के जज किलोर जोशी की उपस्थिति। जिला वकील संघ का आयोजन। जिला वकील संघ ने अपने सदस्य रहे न्यायमूर्ति श्याम चांडक और न्यायमूर्ति प्रवीण एस पाटिल का आगामी शनिवार शाम 6 बजे भव्य नागरी अभिनंदन सत्कार समारोह आयोजित किया है। न्यायमूर्ति चांडक और न्यायमूर्ति पाटिल का उच्च न्यायालय के न्यायाधीश मनोनीत होने उपलक्ष्य पर यह सत्कार रखने की जानकारी वकील संघ में प्रेस वार्ता में दी। वकील संघ ने बताया कि हाईकोर्ट के जज न्यायमूर्ति अनिल किलोर और न्यायमूर्ति श्रीमती उर्मिला जोशी फाल्के क्रमशः समारोह के अध्यक्ष और मुख्यतः अतिथि होंगे। उसी प्रकार प्रमुख जिला व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा और बार काउंसिल ऑफ इंडिया के पालक सदस्य एडवोकेट आशीष देशमुख एवं बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा के पालक सदस्य एडवोकेट पारिजात पांडे की विशेष उपस्थिति रहेगी। कार्यक्रम में सभी निमंत्रितों से अवश्य समय पर उपस्थिति का अनुरोध वकील संघ के अध्यक्ष एडवोकेट सुनील देशमुख, उपाध्यक्ष एडवोकेट आशीष लांडे, सचिव अमोल मुरल, लाइब्रेरी सचिव विद्यमान के, कार्यकारिणी सदस्य एडवोकेट ऋषिकेश उपाध्याय, एडवोकेट सुमित शर्मा, एडवोकेट अक्षय बोले, एडवोकेट नेतल मल्ला, एडवोकेट आशीष सिंह परिहार एवं विशाखा तागड़े पाटील, एडवोकेट पूनम रिठे आदि ने की है। सरकारी वकिलाची परीक्षा पासून काही दिवस त्यांनी अंजनगाव सुरजी वगैरे इथे सरकारी वकील म्हणून नोकरी केली आणि असं करत असताना जिल्हा न्यायाधीशाची परीक्षा पास झाली आणि त्यानंतर मग ते उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून त्यांना निवड झाली। समजा 1-1.5 वर्ष त्यांना झाला आता निवड होऊन। तर ते अमरावती बारचे सदस्य होते चांडक। त्यानंतर माननीय न्यायमूर्ती प्रवीण एस पाटील हे देखील अमरावतीचे राहणारे होते, काँग्रेस नगरमध्ये राहायचे, अमरावतीत प्रॅक्टिस करायचे आणि सोबत नागपूरला रेग्युलर प्रॅक्टिसला जायचे तिथून, म्हणजे आउट स्टेशन लॉयर म्हणून ते प्रॅक्टिस करायचे। तर त्यांचे देखील आता जानेवारी महिन्यामध्ये न्यायमूर्तीपदी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेली आहे। आता तर हे अशी 2 व्यक्ती अमरावती बारचे सदस्य असल्यामुळे आणि त्यांची न्यायमूर्तीपदी एका घटनात्मक पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान करणे ही आमची जबाबदारी आहे। या अनुषंगाने आम्ही हे सत्कार समारंभ आयोजित केला आहे दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता सांस्कृतिक भवनमध्ये। आणि या सत्कार समारंभाचे अध्यक्ष आहे माननीय न्यायमूर्ती अनिल एस किलोर, हे देखील न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर। तसेच आपल्या इथे कार्यरत होत्या या श्रीमती न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाल्के या सुद्धा न्यायमूर्ती झालेल्या, त्या देखील या कार्यक्रमाची विशेष उपस्थिती म्हणून राहणार आहे। त्या देखील नागपूर खंडपीठावर न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहे। तर या 2 विभूतींच्या उपस्थितीमध्ये तसेच आपल्या अमरावती जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या विशेष उपस्थितीत, तसेच आपल्या अमरावती जिल्ह्याचे जे गार्डियन सदस्य आहे महाराष्ट्र बार काउन्सिलमध्ये निवडून आलेले, परंतु अमरावतीचे गार्डियन सदस्य तथा बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आशीष देशमुख, ॲडव्होकेट आशीष देशमुख, तसेच बार सदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य व अमरावतीचे सहपालक सदस्य ॲडव्होकेट पारिजात पांडे हे देखील विशेष उपस्थिती म्हणून राहणार आहे।